राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. जे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नववर्ष मानतात त्यांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुप्रसिद्ध सिने अभिनेता श्री नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि महाजन अँड महाजन परिवारातर्फे नाना पाटेकरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेली 2 दिवस झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सगळ्याच पक्षामध्ये खूप गोंधळाचं वातावरण आहे. काही ठिकाणी तर महिला कार्यकर्त्यांनी पुरुष नेत्याच्या श्रीमुखात सुद्धा मारलेली आहे. मग याला कोणताच पक्ष अपवाद नाही. भारतीय जनता पक्ष असू द्या, शिवसेना असू द्या, उभाटा गट असू द्या, अगदी MIM सुद्धा. याचं एकमेव कारण असं आहे की जवळपास सगळ्या पक्षातील प्रमुख नेत्याचं जमिनीवर वावरणाऱ्या कार्यकर्त्याशी तुटत चाललेला संबंध आहे. आणि यात एक गोष्ट अशी आहे की माझ्याकडे एक परवा एका पक्षाचा कार्यकर्ता आला आणि तो मला म्हणला, प्रकाशजी, हे सर्वे काय भानगडे? हा सर्वे कोण आहे? कुठून येतो? कोण त्याला नेमतं? तो काय करतो? तो दिसतो कसा? आता खरं म्हणजे त्याच्या या भोळ्या भाबड्या प्रश्नाला काय मी उत्तर द्यावं? त्याला मी एवढंच सांगितलं, बाबा तू मिस्टर इंडिया चित्रपट पाहिलाय का? तर म्हणले हो. म्हणलं त्या चित्रपटात विशिष्ट घड्याळ घातल्यानंतर अनिल कपूर जसा अदृश्य होतो तसा हा सर्वे आहे. तो कुणाला दिसतच नाही. कुणी केला हे माहीत नसतं, कुणाला भेटला हे माहीत नसतं, कधी केला हे माहीत नसतं, पण सर्वे होतो. मी सगळ्या सर्वेवर संशय घेत नाही. काही प्रामाणिकपणे करत असतील, पण गेल्या 15-20 वर्षापासून या सर्वेचं जे फॅड विविध पक्षामध्ये, विशेषतः सत्ताधारी पक्षामध्ये आहे, त्या सर्वे विषयी माझं मत खूप वेगळं आहे. मला सांगा, सर्वे करण्याची राजकीय पक्षाला गरज का भासते? सर्वे करणं हा एक धंदा झालाय, मोठा व्यवसाय झालाय. सर्वे करायचं, नेत्याला आवडेल तो रिपोर्ट द्यायचा, तो सर्वेवर तो अहवाल त्या नेत्याच्या हातात देतो, आपली गलेलठ्ठ फीस घेतो आणि मग कुत्ता जाने चमडा जाने तसा सर्वे आणि तो नेता आणि तो पक्ष तुम्ही काही करा. कधीही मला काय, माझ्या मित्राच्या मित्राला सुद्धा कोणी असं भेटलं नाही, त्याला त्याचं राजकीय मत विचारलं नाही. मग हे सर्वे करतात कुठं? कुणाला बोलतात? आता भानगड अशी, सर्वे हा स्थानिक पातळीवर होतो, सर्वे हा मग प्रदेशाचा कोणी नेता असतो, त्याचा एक कोणीतरी नेता असतो, असे हे सगळे सर्वे केले जातात. आणि सर्वे हे खरं म्हणजे खरीखुरी पक्षाची परिस्थिती जमिनीवर काय आहे हे याच्यातून दिसलं पाहिजे. पण सर्वे एक शस्त्र झालेलं आहे. या सर्वेने कित्येक होतकरू, कष्टाळू, प्रामाणिक कार्यकर्त्याचा राजकीय बळीच घेतलेला आहे. अशा प्रामाणिक, होतकरू, कष्टाळू राजकीय कार्यकर्त्याचं राजकीय करिअर संपवलंय. करिअर. आणि चापलुसी करणारे, पुढे करणारे, नेत्याच्या जातीचे असणारे, नेत्याकडे नौकर असणारे, नेत्याच्या आर्थिक बाजू सांभाळणारे, यांना या सर्वेनं पुढे आणलेलं आहे. मला आठवतं, महाराष्ट्रात एक मोठे नेते होऊन गेले, मला खूप अभिमान आहे, ते माझे नातेवाईक होते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी कधीही अशा सर्वेवर विश्वास ठेवला नाही किंवा असा सर्वे करून घेतला नाही.
2009ला ज्यावेळेस ते लोकसभेला उभा होते, आज बीडमध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे 2024ला त्यांच्या कन्येला पंकजाला ज्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक गोष्टी 2009ला बीड जिल्ह्यात घडत होत्या. आणि गोपीनाथराववर प्रेम करणारे, गोपीनाथरावच्या राजकीय कारकिर्दीची काळजी वाटणाऱ्या काही मित्रांनी मला फोन केला की म्हणले, प्रकाश आपले साहेब निवडून ते येतील ना. आणि मग मी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न केला की थोडी तुमच्यावर प्रेम करणारे लोक थोडे घाबरलेले आहेत, काय होईल या निवडणुकीत. आणि मग त्यांनी मला बसून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज समजून सांगितलं. आणि बरोबर तोच आकडा बहुधा 1,35,000 मतांनी 2009ला मुंडे साहेब जिंकून आले होते. कारण मुंडे साहेबाचं असं होतं, जिथं त्यांचं हेलिकॉप्टर उतरेल ते गाडीत बसायचे आणि कोणत्याही गावात शिरले की त्यांना कुण्याही त्या भागातल्या आमदार, खासदार, जिल्हा परिषद मेंबरची गरज वाटायची नाही. मुंडे साहेब एखाद्या गावच्या पारावर जरी बसले तरी सहज 200-400 माणसं गोळा व्हायचे आणि बहुतेकांना मुंडे साहेब स्वतः नावाने ओळखायचे. असे नेते असल्यावर सर्वे करण्याची गरज पडत नाही. काल ते एका महिलेनं उद्विग्नतेनं म्हणलं, त्या मोठ्या नेत्याचं नाव नाही घेणार, त्यांनी काय आमच्या स्वयंपाकघरात येऊन सर्वे केला होता. हा सर्वेचा प्रकार आपल्याला, आपल्या पक्षात असलेल्या स्पर्धकाला, आपल्याला नको असणाऱ्या कार्यकर्त्याला मारण्यासाठी याचा शस्त्र म्हणून उपयोग केला जातो. मला माहिती आहे की ज्यांनी हे भारतीय जनता पक्षात सर्वेचं फॅड आणलं तो नेता आज विस्मरणात गेला आहे, लोकांच्या स्मरणात सुद्धा नाही. जे शस्त्र दुसऱ्याला जखमी करू शकतं, दुसऱ्याची कारकीर्द संपू शकतं, हे सर्वेचं शस्त्र हे दुधारी शस्त्र आहे. आणि ते शस्त्र स्वतःला सुद्धा लागू शकतं, स्वतःला सुद्धा जखमी करू शकतं, हे याच्याहून सिद्ध होतं. म्हणून सर्वेवर विश्वास ठेवल्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, आपल्या जनसंपर्कावर विश्वास ठेवा, तर तुम्हाला अशा प्रश्नाला तोंड द्यावं लागणार नाही. काल जो तमाशा या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला, कुठल्या का पक्षात असताना, ते कोणत्याही राजकीय पक्षाला शोभणारा नाही. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, जे तुम्हाला शिव्या देतात, जे तुमच्या सर्वोच्च नेत्याला शिव्या देतात, जे तुमच्या महाराष्ट्राच्या नेत्याला शिव्या देतात, खालचे कार्यकर्ते एवढे निर्लज्ज आहेत, एवढे स्वाभिमान शून्य आहेत की अशाच व्यक्तीला आपल्या पक्षात आणून उमेदवारी देतात. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मी कुणाचं नाव जाहीर करणार नाही, पण असे जर कार्यकर्ते असतील ज्यांना आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा, आपल्या प्रदेशाच्या नेत्याविषयी स्वाभिमान नसेल, प्रेम नसेल, तर या पक्षाचं रक्षण देवसुद्धा करू शकणार नाही. धन्यवाद.